तुम्ही इथे हो बॅग द्यायला आलो होतो. बॅग? ही कसली बॅग आहे? तुमचे कपडे त्यामध्ये. माझे कपडे? कोणी दिले पण? दादाने द्यायला सांगितले. पण इंद्रजित जरा असे कसे काय वागले? मला पण तेच कळत नाही की दादा असं का करायला लागलाय. खरं तर हे सगळं काय चाललंय ना मला काहीच कळत नाहीये. ही बॅग इंद्रजित सरांनी तुम्हाला स्वतःहून न्यायला सांगितली? हो त्यानेच सांगितलं, म्हणजे त्याने मला नाही सांगितलं पण सांगितलं नाही सांगितलं म्हणजे मला काय नीट झालंय सांगता का? सांगतो, एक मिनिट. ही बॅग मला दादानेच द्यायला सांगितली. म्हणजे दादाने मला डायरेक्ट नाही सांगितलं, डायरेक्ट त्यांनी उर्मिला वहिनींना सांगितलं. उर्मिला वहिनींनी सांगितलं की बॅग घेऊन जावा म्हणून, आणि उर्मिला वहिनीच ही बॅग भरून दिली मला. म्हणजे इंद्रजित सरांनी ही बॅग तुम्हाला डायरेक्टली दिली नाही? हां, म्हणजे डायरेक्ट मला नाही सांगितलं. आलंय माझ्या लक्षात. काय झालं वहिनी? अजित दादा, तुम्ही एक काम करा, मी काय सांगते ते ऐका. हां, ही बॅग तुम्ही परत घरी घेऊन जा. म्हणजे अहो मी पहाटे इथे निघून आले, आईबुवांना जरा टेन्शनच आलंय त्याचं, आणि ही बॅग बघितली तर अजून गैरसमज होतील, त्यामुळे मी घरी नाही नेऊ शकत ही बॅग. तुम्ही परत घेऊन जा. पण हां, ही बॅग तुम्ही परत घरी घेऊन गेलायत हे कोणाला कळू देऊ नका. हो मला कळालंय, ही बॅग नकळत घरी घेऊन जायचं आहे. पण मला एक कळत नाहीये, तुम्ही अचानक इकडे का आलात? म्हणजे दादाची आणि तुमची काय भांडण वगैरे झालं का? नाही, भांडण वगैरे कशाला होईल, सगळं ठीक आहे. ते काय झालं, मला आईबुवांची जरा आठवण येत होती, वस्तीतल्या सगळ्यांचीच आठवण येत होती, म्हणून म्हटलं जाऊया जरा घरी, म्हणून आले. बाकी सगळं ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, विचारच नका करू. तुम्ही फक्त एवढी बॅग घरी घेऊन जा. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर विश्वास ठेवतो. काळजी घ्या. अजित दादा, हां, ह्या बॅगबद्दल प्लीज कोणाला कळू देऊ नका, चुकूनही कोणाला सांगू नका. ते काय होईल, जर उर्मिला ताईंनी ही बॅग अशी इथं पाठवून दिली हे सगळ्यांना कळालं तर सगळेच उर्मिला ताईंना बोलतील, मग वाद होतील घरात. तसं व्हायला नको. तुम्ही सगळ्यांच्या नकळत ही बॅग परत घरी घेऊन जा, स्पेशली इंद्रजित सरांना. वहिनी मला आता हे कन्फर्म कळलंय की हे सगळं उर्मिला वहिनीने मुद्दाम केले. इंद्राने त्यांना काहीही करायला सांगितलेलं नाही असलं. पण मला एक कळत नाहीये की हे सगळं असे खोटं वागतायत आणि तुम्ही का त्यांना पाठिंबा देताय? ते चुकीचं वागतायत ना, मग तुम्ही का वाचवताय त्यांना? कारण आपल्या घरात मला वाद होऊ द्यायचा नाहीये म्हणून. उर्मिला त्यांना सगळेच बोलतील, मग त्यांना त्रास होईल, त्यांच्या बाळालाही त्रास होईल, हे सगळं मला होऊ द्यायचं नाही. त्यामुळे आपण हा विषय इथंच संपवून टाकूया, ठीक आहे? वहिनी, खरं तर हा विचार उर्मिला वहिनीने केला असताना किती बरं झालं असतं ना. जाऊ द्या अजित दादा, आपल्याला माहिती आहेत ना त्या कशा आहेत, आपण नाही विचार करायचा. तुम्ही हा विषय आता इथेच सोडून द्या बघू. ठीक आहे, काळजी घ्या. बॅग घेऊन सावकाश घरी जा. हां, ओके इंद्रजित, आजचं सगळं काम झालंय, चला घरी जायला निघूया आता. जेवण खूप छान होतं राणी. कसं आहे ना राणी, तू जवळ नाही आहेस माझ्या, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मला या गोष्टीची जाणीव होते की तू माझ्या जवळपासच आहेस. Indra, done with your work? हो,
सी द वे थिंग्स आर गोइंग आय थिंक वी शुड टेक अ ब्रेक. चेंज म्हणून कुठेतरी फिरायला जाऊयात का इंद्रा? जस्ट यू अँड मी. नाही अगं, त्याची काय गरज आहे फिरायला वगैरे. मला घरी जायचंय. प्लीज चल ना. हे बघ, जे काही होतं ना या सगळ्याचा खूप कंटाळा आलाय मला. फॉर मी नाही नको माणूस ना. प्लीज 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 प्लीज. अशा काही गरज नाहीये. मला म्हटलं ना मी, मला घरी जायचंय. राणीचा फोन आहे ना? हो. हा, बोल ना राणी. कसे आहात? जेवलात? हो, मी जेवलो. पोट भरून जेवलो. भाजी खूप छान होती. इनफॅक्ट सगळंच जेवण छान होतं. थँक्यू राणी. थँक्यू काय त्यात? तू बोल ना. काय नाही. मग फोन केलायस ना तू? ते सकाळपासून तुमचा आवाज ऐकला नव्हता ना, तर चुकल्यासारखं वाटत होतं. तुम्हाला नाही आली का माझी आठवण? आली ना. खूप आठवण आली तुझी. मी आता जस्ट तू दिलेल्या टिफिनकडेच बघत होतो. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. काळजी घ्या. काय झालं राणी? काही बोलायचंय का? नाही काही नाही. अगं बोल ना. म्हणजे काल रात्री आपल्यात जे काही झालं ना, ते माझ्या डोक्यातून जातच नाही. मी खूप प्रयत्न करते की त्याबद्दल विचार नको करायला, पण मला सारखं तेच आठवतंय.